जायचं होतं बा मामाच्या घरी. तर रामकृष्ण हरी मंडळी, तर आज सकाळी ना आज शाळेत जायचं होतं मला आणि त्याच्यात पाऊस उघडा ना भाऊ. पाऊस येतोय ना आभाळ येतोय, नेमकं काय चालू आहे मामाच तिथं जाता येईना. आधी शाळेत तर जाऊन यायचं होतं, आभाळ तर अजून जास्त येत होतं. मग काय कसं तरी शाळेतून आलो भाऊ. शाळेतून आलो निघायचं तर लगेच पाऊस चालू झाला. लय हाल होणार आहे आमचे. पण काही नाही, आम्ही काही टळणार आहे तोय. आम्ही गेल्याशिवाय नाही राहणार. मग कसं नसं आहे ना, पाऊस पार पडला लगेच निघलो भाऊ गाडीवर बसून. बांगमध्ये निघलो. रस्त्याने मरणच सटकी होती. मग काय लगेच तोंडात भगवं उपरणं बांधलं आणि वल्ल्या रस्ता तुडीत आहे ना, भलं पाणी चार वाजायचं. मग काय गेलो बो लगेच मामाच तिथं गेलो. तिथं भेंडा कारखान्यापाशी आलो आणि तिथं असं ऊसाचा भुटकाट राहतं बरं का ते. तर मग मी ना बदाम शेक पित होतो. आता तिथं बदाम शेक प्यायला लय मजा येते. मग काय लय गोंड्यागावच्या टेकडवर आलो. तिथं शनी महाराज आलेले, म्हणजे त्यांनी दर्शन दिलं आहे बघताना. मित्रांनो, आता आपण उद्याच ब्लॉगमध्ये भेटू. ओम नमः आदेश अलख निरंजन.